गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपं आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरा, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ही कहाणी ध्यानी घ्यावी. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातील ही कहाणी आहे. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांचं ज्ञान त्याला होतं. अशा या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती. 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचं नाव शांबाला असं ठेवलं होतं. एकदा देवीच्या मनात आलं, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरीबाकडे राहिले तर ते सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकं वस्त्र नेसली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाजवळ गेली. तिला पाहताच एक दासी बाहेर आली आणि तिने म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कुठून आलीस आणि काय काम काढलं आहेस? तुझं नाव काय, गाव काय आणि तुला काय हवं आहे? म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी देवी म्हणाली, माझं नाव कमलाबाई आहे. द्वारकेला राहते मी आणि तुझ्या राणीला भेटायला आली आहे. कुठं आहे ती? त्यावर दासी म्हणाली, राणीसाहेब महालात सख्यांशी गप्पा मारतायत. जर मी आत्ता त्यांना बोलवायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील आणि तुला त्या कशा भेटणार? तुझा हा असला अवतार पाहून तुला त्या काहीही बोलतील आणि इथून हाकलून देतील. तू इथंच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी पैशाला भाळली आहे, गरिबांना विसरली आहे. मागच्या जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य एक फार गरीब होता. त्यावरून तो दोघांची नेहमी भांडणे होत असत. नवरा तिला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही सर्व अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी तिला ऐश्वर्य, सुख, संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मी सांगितल्याप्रमाणे तिनं हे व्रत केलं. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले आणि घर सुख समृद्धीने भरून गेले. तिच्या जीवनात आनंदी आनंद भरला. मृत्यूनंतरही तिचा दुसरा जन्म झाल्यावर तिला सुख समाधानाने तिचं घर भरलेलं होतं आणि या जन्मात तिचा जन्म हा राजकुळात झाला आहे. दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का हे व्रत? मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकत निघणार. तेवढ्यातच राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू धेरडे?
इथं कशाला आलीस? जा इथून. तिने फोडे होऊन म्हातारीला हाकलून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. हे राणीला कळलं नव्हतं. तुला हेच घर भेटलं का भीक मागायला? असं राणी त्या महालक्ष्मी देवीला म्हणाली. राणीचा तो उर्मटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता तिला बोलू लागली. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर निघाली आणि तिनं हे सर्व पाहिलं होतं. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून विनंती केली, आजी रागावू नका. माझी आई चुकली, तिच्यासाठी मी क्षमा मागते. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचं ते बोलणं ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली आणि तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शांबालाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत करत होती. अगदी सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिनं हे व्रत केलं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं. लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधराच्या पुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताचा प्रभाव आता जाणवू लागला. पण इकडे मात्र भद्रश्रवा व राणी यांच्यावर वाईट दिवस येऊ लागले. त्यांचे राज्य गेले. ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली आणि अन्नपाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटलं, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेने उगवत होता आणि तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटलं मुलीकडं जावं आणि तिला पाहावं. 4-8 दिवस तिच्याकडं राहावं. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून खूप दमला, म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत असताना तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात आली आणि राजाला ही बातमी सांगितली. शांबालेलाही ते समजलं. तिने मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणलं आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आणि परत यायचा विचार त्याच्या मनात आता घोळू लागला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा राजाने त्यांना एक हंडा दिला. तो हंडा धनाने भरलेला होता. तो हंडा घेऊन राजा घरी जायला निघाला. हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आणि आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते ते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चंद्रिकेचा एक एक दिवस अगदी दुःखात जात होता. दिवस सरत नव्हते. एक दिवस सूरजचंद्रिकेलाही आपल्या लेकीची ओढ निर्माण झाली आणि त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवसही मार्गशीर्ष महिन्यातला होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचं उद्यापन करत होती. शांबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी
पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेनं कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता. पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळं शांबालेचे व्हावे असे स्वागत कुणी केलं नाही. राणीने एका प्रकारे तिचा अपमान केला होता. शांबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला आणि त्यामध्ये मीठ भरलं व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी जायला निघाली. स्वगृही आल्यावर मालाधाराने शांबालेला विचारलं, माहेराहून काय आणलंस? तर तिनं हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधाराने झाकण उघडलं तर त्या हंड्यात मिठाचे खडे होते. मालाधाराने चकित होत आपल्या पत्नीला विचारलं, हे काय? यात तर मिठाचे खडे आहेत. मालाधाराने विचारल्यानंतर शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. आणि थोड्या वेळानंतर शांबालेनं कुठल्याच पदार्थात मीठ घातलं नाही. सगळे पदार्थ अगदी अळणी केले. मालाधार जेवायला बसल्यानंतर तिने सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालेनं पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मीठ मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा आहे मिठाचा उपयोग, शांबाला आपल्या पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणं पटलं. मिठाशिवाय सर्व पदार्थ अळणी आहेत. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसानं उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावं. देवीचे मनन चिंतन श्रद्धेनं करावं. सूरजचंद्रिकेनेही नंतर ते महालक्ष्मीचं व्रत केलं आणि तिची स्थितीही अगदी पहिल्यासारखी सुधारली.